मी नारायण महाराज गरड श्री संत जगद्गुरु तुकोबारा या पालखी सोहळ्यामध्ये चालत असताना या ठिकाणी श्री संत जगद्गुरु तुकोबाराचा हा तिसरा मुक्काम आहे आणि तिसरा या मुक्कामामध्ये मार्केट यार्ड भाजी मिरची मार्केट या ठिकाणी आम्ही वास्तव्याला आज आहोत आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर दिंडी सोहळा बघत असताना आज 334 नंबर वापगाव या दिंडी सोहळ्याच्या या दिंडीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि या दिंडीमध्ये सर्व वारकरी बघितल्याच्या नंतर समाधान वाटलं आणि या वारकऱ्यांचा जो आनंद आहे तो आनंद आपण गगनात मावेत नाही असा आनंद या ठिकाणी पाहायला भेटत आहे। या दिंडीमध्ये चालत असताना बाबा तुम्ही कुठून आलात? मी बुलढाणा जिल्हा शेलगाव देशमुख येथील रहिवासी असून तेथील मारुती संस्थानचा अध्यक्ष आहे। माझं नाव माधव आसरूजी डोळस। या दिंडीमध्ये मला 3 दिवस झाले। या दिंडीमध्ये माझा पहिलीच वेळ आहे, परंतु दिंडीत आल्यानंतर एवढा आनंद झाला की मला असं वाटते आहे तोपर्यंत शेवटपर्यंत दिंडी करत राहावं असा अतिशय सुंदर असा आनंद मिळत आहे। या दिंडीमध्ये चालत असताना तुम्हाला कसं वाटते बरं? या दिंडीमध्ये चालत असताना खूप छान वाटते, अतिशय आनंद मिळतो आणि आपलं दुःख आजार सगळं पडून जातात असं वाटते। दिंडी आपण आहे तोपर्यंत दिंडी हे चालूच ठेवावी। माझं हे पहिलं वर्ष असून खूप अतिशय आनंद होत आहे। रामकृष्ण हरी माऊली। या ठिकाणी दिंडीमध्ये चालत असताना तुम्ही अध्यक्ष आहे दिंडीचे? बरोबर। तुमचं नाव काय? पोपटराम भाऊ माने। बरोबर, चालेल। चालक आणि मालक। बरं, या ठिकाणी तुम्ही दिंडीमध्ये चालत असताना तुम्ही किती वर्ष आहे तुमच्या दिंडीचं? आमचं आता 16 वर्ष आहे। एक कारण आम्ही दुसऱ्या दिंडीत होतो, त्यामुळे आमचं काहीतरी झाल्यामुळं आम्ही सेपरेट गेल्या वर्षापासून दिंडी काढली। त्याच्यामुळे आम्हाला इतका आनंद वाटतो की भरपूर आनंद वाटतो। आता हे बाहेरची सगळी लोक आहेत आपल्याला सहकार्य करतात। किती जिल्ह्यात हे माणसं आलेले आहेत? हे आता 5-6 जिल्ह्यातून आहेत। बरोबर, 5-6 जिल्ह्यातून माणसं आहेत आता सगळे। या दिंडीमध्ये चालत असताना सर्वांना आनंद। 334 या दिंडीमध्ये आपण चालत आहोत। चालत असताना या दिंडीमध्ये जो आनंद सर्व महिला मंडळी, या महिला मंडळींचा जो दिंडी क्रमांक आहे 334 आणि या दिंडीमध्ये सर्व महिला मंडळ आहे आणि ह्या महिला मंडळ पुरुष मंडळ कमीत कमी 5 ते 7 जिल्ह्यातून, लातूर जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, या सर्व बुलढाणा जिल्हा असेल, तसं यवतमाळ जिल्हा असेल, सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी एका दिंडीमध्ये 334 या दिंडीमध्ये सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ या ठिकाणी चालत आहे। आता या ठिकाणी आपण दिंडीतून चालत असताना एखाद्या ग्रस्तांना विचारूया, आज या महिला मंडळी दिंडीमध्ये तुम्ही कोणत्या गावातल्या? मी सांगली जिल्हा। बरं, तुम्ही किती वर्षापासून दिंडी करताय? 2 वर्ष झाले। 2 वर्ष झाले दिंडी चालताय। बरं, दिंडीतून तुम्ही कोणत्या गावचे? आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये सोनी सोनी बोसे। बरं, या दिंडीमध्ये 2 वर्ष तुम्ही चालताय। बरं, या दिंडीतला आनंद तुम्हाला कसा वाटतो? छान वाटले, छान वाटले। बरं, या दिंडीमध्ये तुम्ही म्हणजे नेहमीच्याला चालताय? नेहमी चालतो। बरं, दिंडीमध्ये चालत असताना तुम्ही म्हणजे पहिल्यांदाच आले का पहिल्याच दिवसापासून चालू आहे? 2 वर्ष झाली येतोय आम्ही। 2 वर्ष झाले? बरं, कधी तुम्ही घर सोडलं नाही? नाही, कधी सोडले। आमचे मिस्टर PSI होते, रिटायर झालेत। आम्हाला कधी येता आलं नाही बाहेर। बरं, त्यामुळे आम्ही आता यायला लागलो बाहेर आणि आम्हाला छान वाटलं। बरं, आता तुम्हाला दिंडी वारी करावं असं वाटते का नाही? असं वाटतंय, छान वाटतंय। कायम स्वरूपी दिंडी करावी। आम्हाला कधीच येता आलं नाही, घराच्या बाहेर पडता आलं नाही। पण आता पहिल्यांदा आम्ही पहिल्यांदा आलो। धन्यवाद, जोरदार टाळ्या वाजवा। तसेच आमच्या पहिला मंडळी झाल्या म्हणजे PSIची मंडळी असून सुद्धा त्यांना आतापर्यंत कधी घराच्या बाहेर गेल्या नाही आणि दिंडीमध्ये आल्याच्या नंतर बघा महाराज जगद्गुरु तुकोबाराच्या सोहळ्यामध्ये त्यांना आनंद येत आहे। तसेच दुसऱ्या महिला, तुम्ही सुद्धा कुठल्या महिला मंडळ? रामकृष्ण हरी माऊली। मी नंदा शेवाळे, शेलगाव देशमुख, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा इथून आलेली आहे। मी वापगाववरून पायवारी करते। मी नारायण गरड महाराजांच्या वतीनं इकडे आलेली आहे आणि दिंडीचा खूप चांगला आनंद आहे, खूप मजा येते। पहिलंच वर्ष आहे यायचं, खूप आनंद होतो आणि दरवर्षी वारी करायचा प्रयत्न। शांताराम मांदळे। आम्ही दिंडीतून 2 वर्ष झाले दिंडी काढलेली, तर ह्या दिंडीत इतका आनंद आहे। तर तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, देव चाराचेरी तसा असा देव चाराचेरी भरलेला, अशी दिंडी चाराचेरी भरलेली आहे। तर हा आनंद कुठंच नाही। सुखसोहळा, हा सुखसोहळा इतका छान आहे। तर पद्मावतीची मातेची आम्ही दिंडी काढलेली आहे। सोहळा नावडे मनाला, सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला,
संपदा सोहळा नावडे मनाला 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 पंढरीचा करिता टकळा पंढरीचा जावे पंढरीची आवडे मनाची जावे पंढरीची आवडे मनाची पंढरीचा लागला सता पंढरीचा पंढरीचे आवडे मनाचे जावे पंढरीचे आवडे मनाचे कधी एकादशी आषाढीये कधी एकादशी आषाढीये जावे पंढरीची आवडे मानाची पंढरीची हे मानाची जावे पंढरीचे आवडे मनाचे जावे पंढरीचे आवडे मनाचे मान ऐसे अर्थ जाते मनी तुकाने जाते अर्थ जाते मनी तुकामाने जाते अर्थ जाते मनी तुकामाने ऐसे अर्थ जाते मनी चक्र पाणी वाट पाहे चक्र पाणी वाट पाहे जावे पंढरीचे आवडे मनाचे जावे पंढरीचे आवडे मनाचे एकादशी आषाढीये आषाढी कधी एकादशी आषाढीये जावे पंढरीचे आवडे मनाचे जावे पंढरीचे आवडे मनाचे जावे पंढरीचे आवडे मनाचे रामकृष्ण पखवाज मास्तर आहेत का? वा वा धन्यवाद. तुमचं नाव काय महाराज? माझं संपूर्ण नाव अमोल हरिभाऊ शेंद्रे राहणार पेडगाव तालुका जिल्हा परभणी. बरोबर. आता किती वर्षापासून तुम्ही वारी करताय? माझं पहिलं वर्ष आहे. वा 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 धन्यवाद. आणि तुमचं विशारद पण झालेलं आहे? संगीत विशारद झालं. माझं शिक्षण गुरुवारी बापू महाराज गणपूरकर यांच्याकडे झालेलं आहे. वा वा वा. आणि पहिल्यांदा वारीला आले? वा 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 धन्यवाद. बरं या वारीमध्ये चालत असताना तुम्हाला कसं वाटते बरं? एकदम मस्त असं निवांत वाटतं एकदम छान असं ना. बरं ही वारी करावं असेच वाटतं का? वारी नेहमीच्याला करावं असं वाटतं का? हा. बरं महाराज तुम्हाला कोणते कोणते बोल त्याचा वाजून दाखवा. आणि महिला मंडळ कसे आहे बघा महाराज. या ठिकाणी पखवादाचे बोल आणि त्याचप्रमाणे महिला मंडळ पुरुष मंडळाचे पावली एकदा आपण बघूया. या भक्ती रंगामध्ये जे नाचत आहेत असे सर्व वारकऱ्यांना आपण एक 5 मिनिटं बघूया. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. आज आपण या 334 या दिंडीमध्ये आपण या ठिकाणी आनंद जो बघत आहात बघा महाराज. या ठिकाणी महिला मंडळ पुरुष मंडळ एका पावलामध्ये एका तालामध्ये नाचत आहात. धन्यवाद. या महाराज जगद्गुरु तुकोबाराचा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. रामकृष्णारी रामकृष्णारी. परत भेटूया वारीमध्ये आपल्या संघ आम्ही वारकरी. रामकृष्णारी.
आहे